नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न कव्हर केले होते। आज या लेक्चर व्हिडिओमध्ये सुद्धा मागील प्रश्न, मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे, जसं की भंडारा चालक, नागपूर अकोला, त्यानंतर नागपूर लोहमार्ग चालक, असे प्रश्न आपण घेणार आहोत। बघा, सुरुवातीला आपण 1 2 3 4 असे प्रश्न घेऊया आणि त्यानंतरचे सुद्धा प्रश्न घेऊया। हे जे प्रश्न आहे मित्रांनो, हे पूर्णांक अपूर्णांकावर आधारित आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता बघूया पहिला प्रश्न। तुम्ही ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला मित्रांनो, बघूया पहिला प्रश्न। 2/5, 3/10, 4/15 या अपूर्णांकाचा लसावी किती? तुम्हाला येथे हा जो प्रश्न आहे भंडारा चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो अगदी 10 ते 15 सेकंदात तुम्हाला सॉल्व करता येतो, जर तुम्हाला लसावी काढता येत असेल तर। ठीक आहे, आता लसावी काढण्याच्या 2-3 पद्धत आहे, तर त्यापैकी मी पहिली पद्धत बघा काय आहे लसावी काढताना। बघा, लसावी काढताना काय करायचं आहे, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक। आता लसावी तुम्हाला काय करायचं आहे, अंशाचा आणि छेदाचा सूत्र आहे अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी, या सूत्राचा वापर करून तुम्हाला हा जो पहिला प्रश्न आहे तो सोडवायचा आहे। म्हणजे अपूर्णांका जर लसावी काढायचा असेल, अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर अपूर्णांकाचा लसावी काढण्यासाठी सूत्र आहे अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी। बघा, आता लसावी आणि मसावी कसा काढायचा आहे अंशाचा। आता अंश कोणते कोणते आहे ते, तर अंश आहे 3, 2, 3 आणि 4 यांचा काढायचा तुम्हाला लसावी। ठीक आहे, अंशाचा लसावी म्हटल्यानंतर तुम्हाला 2 3 4 यांचा काढायचा आहे लसावी। तर लसावी काढण्यासाठी तुम्हाला बघा 2 म्हणजेच 2ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणून 2 जसाच्या तसा, 3ला सुद्धा कुठल्याही संख्येनं भाग जात नाही किंवा त्याचे अवयव पडत नाही म्हणून 3 जसाच्या तसा, आणि 4 म्हणजे 2 गुणिले 2। आता इथे लसावी काढायचं असेल तुम्हाला, लसावी काढायचा असेल तर येथे बघा कॉमन असणारे अवयव आहे फक्त 2। ठीक आहे, आणि उर्वरित 3 आणि 2 यांचा गुणाकार म्हणजे 3 2 6, 6 2 12। ठीक आहे, लसावी आला 12। इथे मी लिहितो लसावी, अंशाचा लसावी 12 भागेला। आता छेदाचा मसावी काढायचा आहे तुम्हाला। छेद कोण कोण आहे बघा, इथे छेद आहे 5 10 15। तर 5 10 आणि 15 यांचा तुम्हाला काढायचा आहे मसावी। तर मसावी काढताना बघा 5चे अवयव पडत नाही, 5 जसा तसा, 10 म्हणजे 5 गुणिले 2 आणि 15 म्हणजे 5 गुणिले 3। आता यामध्ये कॉमन बघा फक्त 5 आहे, कॉमन 5 आहे म्हणजेच मसावी झाला 5। मसावी मित्रांनो 5। लसावी काढताना तुम्हाला कॉमन आणि उर्वरित अवयव घ्यावा लागेल, तर मसावी काढताना फक्त कॉमन अवयव जे आहे ते घ्यावं लागेल। तर मसावी बघा 5 म्हणजे छेदाचा मसावी 5 म्हणजेच तुमचं उत्तर झालं 12/5, 12/5। ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सॉल्व करूया। बघा, हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अंशाचा लसावी काढावा लागेल। ठीक आहे, तर अंश कोणते कोणते आहे मित्रांनो बघा, आता हा जो प्रश्न आहे हा अगदी 10 सेकंदात सॉल्व करता येतो। अंशाचा लसावी, आता अंश कोणते कोणते आहे, तर अंश आहे 2 3 आणि 4। आता 2 3 4 नंतर तुम्हाला बघायचं आहे सर्वात छोटा अवयव घ्यायचा ज्या संख्येनं यांना भाग जाईल, म्हणजे 2 3 आणि 4ला भाग जाईल। तर सर्वात छोटा अंश आहे बघा, आता 1 आहे पण जनरली आपण 1 घेत नाही, 1 नंतर 2, तर 2 जर घेतला तर बे 1 बे। आता या 3ला 2नी भाग जात नाही म्हणून 3 जसाच्या तसा आणि बे 2 4। ठीक आहे,
आता यांचा करायचा गुणाकार, हे जे आहे यांचा करायचा गुणाकार, म्हणजेच 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 2 1 2 2 त्रिक 6 आणि 6 2 12. ठीक आहे, हा झाला लसावी. ठीक आहे मित्रांनो, हा झाला अंशाचा लसावी. तर अंशाचा लसावी बघा 12. आणि याच प्रमाणे आता मसावी काढायचं आहे तुम्हाला. तर मसावी काढण्यासाठी मसावी कोणाचा काढायचा आहे? छेदाचा. छेद आहे 5, 10 आणि 15. आता 5, 10, 15चा या संख्येला कुठल्या संख्येने भाग जाते? सर्वात छोटी, तर ती आहे 5. ठीक आहे, मग 5 1 5, 5 2 10 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच अशी संख्या की त्या संख्येनं तिघांनाही भाग गेला, म्हणजे ती संख्या कोणती आहे? या तिघांमध्ये कॉमन कोण आहे? 5 आहे, म्हणजे मसावी झाला 5. म्हणजेच अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी बरोबर 12/5. 12/5 म्हणजे हे झालं तुमचं ऑप्शन क्रमांक 3. पहिल्याचं उत्तर आहे 12/5. ठीक आहे, बघा हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला 10 सेकंदात सॉल्व करता येतो. तर तुम्ही मला 10 सेकंदात कसं? तर अंश लिहा सुरुवातीला 2 3 4, याला भाग द्या 2नी, 2 1 2 3 तसा 2 2 4, 2 1 2 2 त्रिक 6 6 2 12. आणि त्याच्यानंतर 5 10 15, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15 म्हणजे मसावी 5. 12/5 ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, तर हा झाला पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे? 25 गुणिले 25 बरोबर 625 असेल तर 2.5 गुणिले 0.25 म्हणजे किती? हा प्रश्नसुद्धा तुम्हाला नागपूर लोहमार्ग चालक आणि अकोला चालक 2023 म्हणजे 2 पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी सॉल्व करता येईल. बघा 25 गुणिले 25 तुम्हाला दिलेला आहे 625. ठीक आहे, तर 2.5 गुणिले 0.25 म्हणजे किती? आता बघा पॉईंट नंतर इथे आहे एक संख्या आणि पॉईंट नंतर इथे आहे 2 संख्या, यांची बेरीज म्हणजे किती? पॉईंट नंतर इथे आहे 2 संख्या, यांची बेरीज म्हणजे 3. ठीक आहे, तर तुम्हाला 3 अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे 1 अंक 2 अंक 3 अंक 3 अंक नंतर पॉईंट द्या आणि इकडे काही नाही म्हणजे 0. म्हणजे तुम्हाला 0.625 म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक 3. बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी सॉल्व करता येतो. बघा पॉईंट नंतर 1 अंक आहे आणि पॉईंट नंतर 2 अंक आहे, म्हणजे तुम्हाला 2 अंकानंतर पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट नंतर 1 आणि पॉईंट नंतर 2 म्हणजे 3 अंकानंतर तुम्हाला पॉईंट द्यावा लागेल. तर 3 अंके बघा इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे. 3 अंकानंतर पॉईंट दिला आहे, म्हणजे सरळ सरळ ऑप्शन क्रमांक 3 क्लिक करून टाकायचं. ठीक आहे, तर हा झाला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तिसरं ऑप्शन आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा तिसरंच ऑप्शन आहे. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न बघा 2/5, 2/3, 2/9, 2/7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ठीक आहे, तर हे सुद्धा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येतो की बघा सर्वांचे अंश सारखे आहे. ठीक आहे, सर्वांचे अंश इथे काय आहे? सारखे आहे. 2/9, 2/7. तर तुम्हाला सर्वांचे इथे अंश सारखे दिल्यानंतर जे छेद आहे ते छेद काय आहे? वेगवेगळे आहे. म्हणजे इथे छेद 5 आहे, इथे 3 आहे, इथे 9 आहे आणि इथे 7 आहे. तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. जर सर्वात मोठा अपूर्णांक जर विचारला तर तुम्हाला सर्वात लहान छेद घ्यावं लागेल. सर्वात लहान छेद आहे इथे 3. ठीक आहे, तर हे झालं तुमचं उत्तर 2/3. सर्वात यामध्ये हा जो प्रश्न आहे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर यापैकी ऑप्शन क्रमांक 2 2/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. बघा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला काय करू शकता? सरळ सरळ भाग देऊ शकता. पहिल्याच्या 2/5. ठीक आहे, 5 0 0 2 0 पॉईंट 5 चोक 20. त्यानंतर 2/3 2/3 3 0 0 0.3 त्रिक 9 3 सक 18
परत 2 उरले 0, 3 सख 18, परत 2 उरले, ठीक आहे. त्याच्यानंतर 2/9 म्हणजेच 9 0 0 2 0 9 2 18 उरले 2, परत 0 9 2 18, परत 2 उरले 0, ठीक आहे. आणि त्यानंतर 2/7 2/7 7 0 0 0.7 2 14, त्याच्यानंतर इथं 6 उरले 0 7 7 7 8 56, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, यापैकी येथे 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 आणि येथे सर्वात मोठा कोण आहे, तर सर्वात मोठा आहे 0.66, ठीक आहे. किंवा 0.6 0.2 0.2 यापैकी सर्वात मोठा कोण आहे 0.6 म्हणजे 0.66 म्हणजेच किती 2/3 2/3 हा काय आहे सर्वात मोठा अपूर्णांक आहे. तर एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा सरळ सरळ काय करायचं, इथे बघा अंश सारखे आहे तर छेदात सर्वात छोटा छेद घ्यायचा. सर्वात छोटा छेद आहे ते 3 म्हणजे 2/3 हे तुमचं झालं उत्तर, ठीक आहे. तर हा झाला मित्रांनो प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे की 300.2/3 300.2/3 व 200.5/2 यांचा फरक किती. फरक म्हणजे तुम्हाला तिथे वजाबाकी करायची आहे. आता बघा याला सॉल्व कसं करायचं. 300चा आणि 3चा करायचा गुणाकार. 300 त्रिक 900 900 मध्ये 2 ॲड केले तर 902/3 आणि 200 2 400 400 अधिक 5 म्हणजे 405/2 आणि यांची काय वजाबाकी. फरक म्हटलं आहे म्हणजे वजाबाकी करावं लागेल. येतं लक्षात. काय करायचं बघा. 300.2/3 असेल तर याचा आणि याचा करायचा गुणाकार. 300 त्रिक 900 900 मध्ये 2 ॲड करा म्हणजे 902/3 जो आहे जसाच्या तसा. आणि या दोघांचा तुम्हाला करायचा आहे फरक. तर बघा 902 आता यांची वजाबाकी करताना तुम्हाला यांचा तिरपा गुणाकार करावा लागेल. 902 दुने 1804 वजा 500 405 गुणिले 3 म्हणजेच 5 त्रिक 1500 5 हातचाला 1 5 0 0 अधिक 1 आणि 4 त्रिक 12 भागेला 3 2 6. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार याच्यासोबत. आता बघा 804 मधून 1215 वजा केल्यास 14तून 5 गेले 9 राहिले. इथे झाले 9 9तून 1 गेला 8 राहिला. इथे राहिले 7 7तून 2 गेले 5 आणि इथे 0. 589 589/6 589/6 आणि 589/6 म्हणजे आता तुम्हाला याचे ऑप्शन बघा. 100.2/3 म्हणजे मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे उत्तर. तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो. 589/6 म्हणजेच 6 1 6 6 6 6 36 6 9 54 उरले किती 4 9. त्याच्यानंतर साईन 7 42 साईन 8 48 साईन 8 48 उरले किती 1. आता बघा याला लिहायचं कसं आहे. जो भागाकार आहे भागाकार म्हणजे भागाकार जो आला आहे तुमचा किती 98 तो घ्यायचा पूर्णांक. भागाकार म्हणजे 98.1/6 1/6 आणि 98.1/6 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. बघा तुम्हाला कसं लिहावं लागेल. 98 सुरुवातीला घ्यायचे म्हणजे 98 पूर्णांकामध्ये हा जो बाकी 1 आहे याला घ्यायचा अंश आणि छेद जो आहे 6 त्याला घ्यायचा. हा जो छेद आहे याला म्हणतात भाजक. तर याला घेतला आपण छेदामध्ये म्हणजे 98.1/6 हे झालं यांचं उत्तर. आणि हा प्रश्न मित्रांनो नागपूर लोहमार्ग पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे 1 2 3 4 असे 4 प्रश्न कव्हर केले. चला बघूया नंतरचे उदाहरणे.
तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, 3.46 अधिक 4.4 अधिक x बरोबर 23.005 असेल तर एक्सची किंमत किती. सुरुवातीला बघा 3.46 आणि 4.4ची करायची बेरीज. 3.46 अधिक 4.4, आता इथे काही नाही म्हणजे 0 घ्या. 0 अधिक 6 म्हणजे 6, 4 आणि 4 8 पॉईंट आणि 4 आणि 3 7. आता इथे बघा या दोघांची बेरीज 7.86 अधिक x बरोबर 23.005. ठीक आहे, x बरोबर 23.005 आणि हा 7.86 याला इकडे जर आपण लिहिलं तर वजा 7.86 लिहावं लागेल आणि 23.005 मधून 7.86 काय करा, वजा करा. इथे काही नाही म्हणजे 0 घ्या. मग 5तून 0 गेले 5 राहिले, इथे झाले 10, 10तून 6 गेले 4, इथे राहिले 9, 9तून 8 गेले 1 राहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट, इथे राहिले 2. ठीक आहे, आपण 1 उसना इकडे दिला तर इथे राहिले 2, 2ला गेला आपण 12, 12तून 7 गेले 5 आणि इथे राहिला 1, 1 जसाच्या तसा 15.145 आणि 15.145 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 पुणे शहर चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला या दोघांची बेरीज करावी लागेल. आलेली बेरीज यामधून काय करावं लागेल, तुम्हाला वजा करावं लागेल. तर तुम्हाला एक्सची किंमत मिळेल 15.145. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आता 6वा प्रश्न बघा. 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं आहे, एका टोपलीत 2.1/2 डझन सफरचंद आहे तर 20 टोपलीत किती सफरचंद राहील. तुम्हाला सफरचंद इथे विचारलेले आहे, म्हणजे सिंगल किती सफरचंद आहे ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बघा टोपलीमध्ये डझन दिलेले आहे 2.1/2. तर सुरुवातीला एका टोपलीत टोटल किती सफरचंद आहे ते आपण काढूया. बघा 2.1/2 डझन. आता 1 डझन म्हणजे आपण याला काय करूया, 12नी गुणूया. 2 2 4, 4 अधिक 1 5/2 गुणिले 12 जसाच्या तसा 12 पंच 60 आणि 60/2 म्हणजे 30 सफरचंद एका टोपलीत आहे. ठीक आहे, एका टोपलीमध्ये 30 सफरचंद आहे. बघा एका टोपलीमध्ये 2.1/2 डझन सफरचंद आहे, म्हणजेच एका टोपलीमध्ये 30 सफरचंद आहे. तर असे तुम्हाला 20 टोपलीत किती काढायचे आहे, तर एका टोपलीत 30, तर 20 टोपलीमध्ये 3 2 6 वर 2 0 म्हणजे 600 आणि 600 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो सोपी आहे. फक्त तुम्हाला इथे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला पहिले बघावं लागेल की तुम्हाला विचारलं काय आहे, म्हणजे तुम्हाला दिलेलं काय आहे आणि विचारलं काय आहे. तुम्हाला दिले आहे की एका टोपलीमध्ये 2.1/2 डझन ठीक आहे सफरचंद आहे. तर तुम्हाला सुरुवातीला एका टोपलीत किती सफरचंद आहे ते बघावं लागेल आणि एका टोपलीत किती सफरचंद असल्यानंतर तुम्हाला 20 टोपलीत किती आहे तर तुम्हाला त्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल. तर तुम्हाला 600 सफरचंद 20 टोपलीमध्ये राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 7वा प्रश्न. 7वा प्रश्न बघा, एका खोक्यात 500 अंडी आहे. एका खोक्यामध्ये 500 अंडी आहे, त्यापैकी 3/25 फुटली. ठीक आहे, आता बघा 500 अंडी आहे, 500 पैकी 3/25 अंडी फुटली तर राहिली किती, तर बघा 25 1 25, 25 2 50 म्हणजे 20 आणि 20 त्रिक 60. ठीक आहे, 25 20 500 आणि 20 गुणेला 3 म्हणजे 60 अंडी फुटली. ठीक आहे, 60 अंडी फुटली. आता 60 अंडी फुटली, 500 पैकी 60 अंडी फुटली, तर आता शिल्लक आहे 440. ठीक आहे, उरलेल्यापैकी 4/5 विकली. आता उरले किती बघा, 60 जर फुटले असेल, 500 पैकी 60 फुटले तर उरले किती 440 आणि 440 पैकी
4/5 काय केली विकली. म्हणजे टोटल किती विकली बघा 440 भागिले 5, 5 8 40, 5 8 40 म्हणजे 5 88 440 आणि 88 गुणिले 4 म्हणजे 8 चोक 32, 2 हातच्या 3, 8 चोक 32 आणि 3 35. म्हणजे बघा मित्रांनो 440 पैकी 352 काय केली विकण्यात आली. ठीक आहे. उरल्यापैकी 4/5 म्हणजे उरल्यापैकी 4/5 काय केली विकली. मग 440 पैकी 352 जर विकली तर तुम्हाला उरलेल्या अंड्यांची संख्या काढायची आहे. म्हणजे 440 मधून 352 वजा केल्यास 10तून 2 गेले 8, इथं आले 3, 3ला केला आपण 13, 13तून 5 गेले 8, इथे झाले 3, 3 मधून 3 0. म्हणजे मित्रांनो 88 अंडी उरलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा 500 सुरुवातीला 500 अंडी आहे. 500 पैकी 3/25 अंडी फुटली. मग आपण यांचं केलं गुणाकार तर 60 अंडी फुटली. ठीक आहे. मग 500 पैकी जर 60 अंडी फुटली असेल तर राहिले किती 440. मग या 440 पैकी परत 4/5 विकली. 4/5 विकण्यात आली. 440 पैकी 4/5 विकण्यात आली तर राहिली मग 352. म्हणजे जी काही अंडी उरलेली आहे त्याच्यातून 352 विकली. म्हणजे या दोघांची आपण वजाबाकी केली तुम्हाला मिळतील 88. म्हणजे अजूनही 88 अंडी काय आहे शिल्लक आहे. तुमचं ऑप्शन क्रमांक 3. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 3 एक्झाम्पल आपण इथे बघितले. चला बघूया याच्यानंतरचे एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 सिंधुदुर्ग चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. 0.01 गुणिले 0.3 भागिला 0.15 बरोबर x. तर xची किंमत किती. बघा 0.01. आता 0.01 म्हणजे इथे बघा पॉईंट नंतर 2 संख्या आहे तर हा 1 भागिला आपण काय लिहूया 2 संख्या असल्यामुळे 100 लिहूया. पॉईंट नंतर 3 संख्या असेल तर 1000. पॉईंट नंतर 4 संख्या असेल तर एकावर 4 शून्य देऊन द्यायचे. इथे बघा पॉईंट नंतर 2 संख्या आहे म्हणजे एकावर 2 शून्य. ठीक आहे. म्हणजेच आपण 1.01ला लिहूया 1 भागिले 100 गुणिले 0.3 0.3 म्हणजे 3 भागिले 10 कारण की पॉईंट नंतर 1 संख्या असल्यामुळे 10 भागिले 0.15 म्हणजे 15 भागिले 100. इथे बघा 100 कॅन्सल. आता बघा 3 भागिले 10 गुणिले 15 भागिले 1. 15 इथे काही नाही म्हणजे 1 आहे. याला जर आपण गुणतो म्हटलं तर 1 भागिले 15 करावं लागेल. 3 1 3, 3 5 15 म्हणजे 1 भागिला 10 5 50 आणि 1 भागिले 50 म्हणजे आणि 1 भागिले 50 म्हणजे 50 शून्य शून्य उरले 1 0.50 शून्य शून्य 100 50 दोने 100 म्हणजे 0.02 आणि 0.02 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 10 ते 15 सेकंदात तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करता येईल. बघा 0.01 म्हणजे 1 भागिले 100 गुणिले 0.3 म्हणजे 3 भागिले 10 भागिले 0.15 म्हणजे 15 भागिले 100. ठीक आहे. इथे 100 कॅन्सल करून टाका. 3 1 3, 3 5 15 म्हणजे राहिलं तुमच्याकडे 1 भागिले 10 गुणिले इथे काही नाही म्हणजे 5 भागिले 1 आणि 5 भागिले 1चं उलटं 1 भागिले 5. ठीक आहे. आता 1 भागिला 10 5 50 आणि 1 भागिले 10 5 50 म्हणजे 0.02 याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. सिंधुदुर्ग चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा मित्रांनो. 9वा प्रश्न आहे 343 गुणिले 7 343 गुणिले 1/2 7चा वर्ग. 343 गुणिले 1/2
7चा वर्ग आहे. तर बघा 343 म्हणजे 7चा घन होतो. ठीक आहे, 343 म्हणजे 7चा घन गुणिले 1/7चा वर्ग. आता इथे बघा 7चा घन म्हणजे 7 3 वेळा आहे. 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 1/7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. 2 7 या 2 सोबत कॅन्सल आणि 7 1 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली इथे कॅन्सल करू शकता. 2 7 या 2 7 सोबत कॅन्सल, उरला 1 7 7 1 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. हा सुद्धा प्रश्न सिंधुदुर्ग चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, एका टाकीत तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल? ठीक आहे, आता एका टाकीची क्षमता इथे दिली नाही आहे, म्हणून आपण त्या टाकीची क्षमता गृहीत धरूया x. ठीक आहे, त्या टाकीची क्षमता आहे x, आपण असं गृहीत धरूया. तर बघा एक टाकी तिच्या क्षमतेच्या म्हणजे एक टाकीची जे काही क्षमते आहे तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी उरते. म्हणजे तुमचं समीकरण होईल x गुणिले 1/3 बरोबर 80. x बरोबर 8 त्रिक 24 म्हणजे 240. म्हणजे मित्रांनो टाकीची क्षमता आहे 240 लिटरची, पण ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी बसेल? तर ही टाकी बघा क्षमता आहे 240, पण हिला अर्धच भरलं म्हणजे अर्ध म्हणजे काय, त्याला भागेला 2 करा. 240चे भागेला 2 म्हणजे 240चे अर्धे 120 लिटर अर्धी भरल्यानंतर पाणी भरेल. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये 10 प्रश्न सॉल्व केले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.